Good morning. Hello. Good morning. Good morning, all of you. Today's topic, we have studied the first topic of your first module, behavior, individual behavior. In this individual behavior, we study the number of points clear by in last lecture. Okay. शेवट लेक्चर मध्ये आपण खूप काही गोष्टीवर जसं कन्सेप्ट ऑफ ह्युमन बिहेवियरवर आपण वाचलं. व्हॉट इज कन्सेप्ट ऑफ ह्युमन बिहेवियर? अंडर दिस कन्सेप्ट ऑफ ह्युमन बिहेवियर वी स्टडी द ह्युमन बिंग आर बायोलॉजिकल क्रेटर्स. म्हणजे आपल्यामध्ये जी वागणूक असते ती वागणूक कशामुळे येतं? ते बायोलॉजिकल. आपल्या आई वडिलांमध्ये जी वागणूक असते थोडंसं वागणूक त्यांच्यामधून येते. तर त्यानंतर बोललं नाही की प्रत्येक व्यक्तीची इंडिव्हिज्युअल बिहेवियर एव्हरी पर्सन आर डिफरंट ऍट द मच द सेम टाइम. पण काही गोष्टी समांतर निघतात आणि त्या समांतरला आपण इक्वॅलिटी म्हणतो. ओके. त्यानंतर आपण कल्चरवर बिहेवियर बघितलं, ह्युमन न्यूज बघितले, बिहेवियर कॅन बी अडॅप्शन्स अँड मॅच्युअर्स बघितलं. We have today studied the next point of your today's topic, and the point is ability. The point are primary and secondary dimension of individual, and it's different. The different dimension are there. The first is primary dimension. In last lecture we have studied what is primary dimension and secondary dimension. Okay. The primary is the personal characteristics such as age, gender. And पहिल्या सत्रावर आपण कोणाला घेतो बिहेवियर कॅल्क्युलेट करायला. तर फर्स्ट स्टेप्स मध्ये आपण काय बघणार आहोत? द प्रायमरी कॅरेक्टर लाईक वयोगट कुठलं आहे, जेंडर काय आहे, तो पुरुष आहे की महिला आहे. देन फिजिकल बिहेवियर, तर फिजिकली कसं आहे, फिट आहे अँड ऑल, फिजिकली फिट लाईक हँडिकॅप अँड ऑल. देन मेंटॅलिटी कशी आहे, ॲबिलिटी, have the importance of situation. हे फिजिकल बिहेवियर जस्ट सिम्पल एक फॉर्म ऑफ करतं. देन सेकंडरी ह्यामध्ये गुड्स असेल तर मग सेकंडरी बिहेवियर लाईक त्याचं कॅरेक्टरिस्टिक दॅट पीपल अक्वायर, डिस्चार्ज, मॉडिफाय, थ्रो अँड ऑल. नो एज अ सेकंडरी डायमेन्शन इंडिव्हिज्युअल कॅरेक्टरिस्टिक, त्याची वागणूक कशी आहे, त्या वागणुकीमध्ये तो कसा आहे अँड ऑल आपण स्टडी करतो. ओके. देन द वन मोस्ट नोन दे आर द थ्री फीचर्स ऑफ प्रायमरी डायमेन्शन. काय आहे? some particular primary dimension may have the powerful impact on individual behavior. Okay. आणि त्याच्यावरून आपण जे ते लास्ट लेक्चर मध्ये बघितलेले आहेत. Then today we are studying personal environment. What is environment hazardous in your behavior and that personal hazard? The postnatal environment is known as the external environment. Which one? External. It means जेव्हा आपण घराच्या बाहेर पडतो तर त्या वागणुकीमध्ये जो भेटणारा लाईक मीटिंग विथ फ्रेंड्स, कलिग्स अँड ऑल. ओके. A social environment, it is referred to various factors. Thus, external world impacted the person group. The different environment factor personally are explained in detail below. The first is social environment. कुठला आहे? Social environment. Number one is social environment. The family is key social environment to which child move in, here to her come in contact with the parents and other number of families. सोसायटीमध्ये इट मीन्स तुम्ही फॅमिली बरोबर असताच तिथलं बिहेवियर शिकणार आहात. इट मीन्स त्याबरोबर तुम्ही बाहेरच्या अदर मेंबर्स तुमचे काका मामा असतीलच, फ्रेंड्स पण असणार त्यांच्यावर भेटता आणि त्यांचे बिहेवियरची स्टडी करता आणि त्या बिहेवियर मधलं जे छान आहे किंवा वाईट आहे ते तुम्ही ऍक्सेप्ट करता and involve in your body. Okay. Accepting in yourself is known as social environment. These people with whom are grow of our experience with them. The terminants impact on development of our the person. The family influence how we look at ourselves. मीन्स त्यांच्यामध्ये इन्फ्लू होऊन आपण स्वतःला कसं बिहेव करतो, त्यांच्यामध्ये कसं एक थोडक्यात एक एक्झाम्पल दिली की दुसऱ्याची वागणूक बघून आपण बदललं आणि मग स्वतःची वागणूक विसरून झाली. कौवाच्याला हंसकीच्या खुदकीच्या भूल गया. Okay. The terminology impact on the development of your personality. The family influence how we look at ourselves. आपण स्वतःवर कसं बिहेव करून घेतो. ओके. दुसऱ्याची चाल देखील खुद चलणार. The serve our role, our model. आणि दुसऱ्याला कुठल्या एक बेस्ट आयडियल असेल त्याला आपण आपला रोल मॉडेल सिलेक्ट करतो. Like APJ Abdul Kalam, the maximum Indians are selected as a role model because the person is good. Okay, as compared to Anna Hazare, some person are selected as a Gandhi role in Anna Hazare. Okay, to understand the impact of the family environment and the family will need
to the understand the family structure, the family structure and the family relationship. Okay. तर आपण त्या आपल्याला फॅमिली स्ट्रक्चर अंडरस्टँड करण्यासाठी किंवा फॅमिलीचं काय एन्व्हायरमेंटवर किंवा तुमच्यावर काय इफेक्ट होतो कसं होणार आहे. The behavior are studied by family structure. The family structure is signify including the personality. The family structure has undergone consider change during the last few decades. The last few days मध्ये त्यांच्यामध्ये जो चेंज येणार आहे. The joint family system was extremely popularly accent time. Maximum time काय आपल्याला स्टडी केली पाहिजे जॉईंट फॅमिलीची, बिकॉज हिअर द not here you and your parents, also your grandparents and etc are there. नाही तर तुम्हीच नाही तर तुमच्या बरोबर आणखी तुमचे आई वडील नाही तर काका मामा आई आजोबा ही भेटणार आहे आणि त्यांच्यामुळे जो आपल्या वागणुकीमध्ये बदल येतो जॉईंट फॅमिलीमुळे हा स्ट्रक्चरल स्टडी आहे त्याने बनवणार आहे. The joint family system was external popular accident. The joint family system has gradually give way to the nuclear family. Kasi nuclear family, mixing family, multi joint family. Okay, the number of new family structures such as adopted families, diverse parents family, once parent family, step family, and our same example are new family structure. I think ह्या व्यतिरिक्त joint family is the best for your growth. But ह्या व्यतिरिक्त today's trend काय झालेलं आहे, diverse family, it means the trend of diverse घेणं नाही पटत आहे वेगळं होणं. Then second, the division of you, one family, तुम और तुम्हारे दो ग्रँड्स यांना तुम्ही तुमच्या बरोबर घ्यायचं नाही त्यांना वेगळ्या घरी ठेवायचं वेगळी घरं बांधायचं वेगळी राहायचं. From that the affected on your growth की काका असते तर काय केलं असतं मामा असते तर काय केलं असतं. Your uncle is there then what I do, if my father is here then what I do, if your mother is there then what I do. He asking question, asking power, the changing power I done. Okay, then family atmosphere are affected on you. If joint family, the family is maximum atmosphere for you. If you are not joint family, the joint family नसेल तर एकटेपणाची आदत येते. Family structure has signified influence the personality. The family structure has undergone the configuration change during the last few years. The joint family system was extremely popular in ancient time. जॉईंट फॅमिलीवर स्टडी करणे गरजेचं आहे कारण की तिथे प्रत्येक गोष्टीची स्टडी करायला भेटते. काका असतो तिथे मामा असतो and this is affected on you and this affection are influencing you. Okay, the joint family system has gradually give way to the nuclear family. The atmosphere, this trend, the family's atmosphere very important. The kindly family atmosphere in which the individual is rise to terminate impact his personality. The atmosphere is family may be domestic or autocratic. Children rise in the domestic family and tend to the bold, fierce, eager, and full of plan and show leadership. Qualities. Children from the authoritative family are careful and lack of inventing to the तर लास्ट लेक्चर मध्ये आपण जो वाचत होतो ते प्रायमरी डायमेन्शन पासून आपण थोडं स्किप केलं होतं. मॅडमने स्किप केलं होतं. रिझन इज द व्हॉइस इंटरप्रिटर. तर आपण पुन्हा स्टार्ट करतोय आणि स्टार्ट the two types of dimension. In last lecture we have studied the number one dimension is primary dimension. Under this dimension we have studied the age, gender, physical. It means थोडक्यातच माणसाची वागणूक, राहणं, खाणं, पिणं, त्याच्यानंतर त्याचं वयोगट, त्याच्यानंतर त्याच्यामधली क्षमता, त्याच्यानंतर त्याचं काय म्हणतात बुद्धिमत्ता, मेंटॅलिटी, दॅन फिजिकल, तो लुला लंगडा आहे का की स्वस्थ आहे, ह्याच्यावरून जो डायमेन्शन होतो व्यतिरिक्तपणा होतो. ऑल्सो इज अ इंडिव्हिज्युअल बिहेवियर. हा पण माणसावर इफेक्ट करतो एकेकावर. जसं की कोणी हँडिकॅप असेल तर त्याला आपण आपल्या बरोबर ठेवायला मागत नाही की त्याच्यामुळे आपण पण मागे राहू. तो थोडका स्लो असेल दॅन ऍज कम्पेअर टू द कोण वेल इंटेलिजंट असेल तर आपण त्याच्या बरोबर असण्याचा विचार करतो. ग्रुपली त्याला आपला हेड करतो. तू म्हणशील ते करतो. त्याच्याकडून कामं करून घेण्याचा प्रयत्न करतो. इट इज इंडिव्हिज्युअल बिहेवियर डिफरंट इन डिफरंट टाइम. अँड द सेकंडरी डायमेन्शन एवढं क्लासिफाईड करून झालं की त्याला आपण ब्रीफली जे स्टडी करणार आहोत लाइक एज के ऊपर से तो नंबर ऑफ एज के नंबर ऑफ डायमेंशन होंगे. छोटे बच्चे की सोच अलग, मीडियम तुम्हारी सोच अलग,
तुम्हारे बाद यू बिकम अ पेरेंट, देन तुम्हारी सोच अलग, इट इज जेंडर एंड एज लेवल थिंग। इसको उसने सेकेंडरी डायमेंशन में मेंशन किया है। अब कैसे मेंशन किया है तो देखो, द कैरेक्टरिस्टिक द पीपल एक्वायर, डिस्कार्ड, मॉडिफाई, थ्रो बाय, मॉडिफाई हो रहा है, किसी को इग्नोर कर रहे हैं, किसी को डेवलप कर रहे हैं, ऑल थिंग आर देयर एंड दिस थिंग आर सेकेंडरी डायमेंशन। ओके, सिंस द पर्सन personality is the part of subject to modification in party including the primary dimension। primary dimension को हम क्या करें, अब modify करें, briefly explain करें, it's known as secondary dimension। अब इनको कौन कौन से पार्टनर्स ने explain किया है, the secondary dimension, the first is ability and skill। the first is ability and skill। ability is the physical capacity of individual to do something। skill can be defined as the ability and act in way what in the allow the person perform well। ह्याच्यामध्ये त्याने काय बोललेलं आहे, दोन पार्ट आहेत, एक म्हणजे माणसाची क्षमता आणि एक क्षमतेपूर्ण करण्याचं कामाचं प्रमाण। एक रहता है एक इंसान की हुनर और एक हुनर का इस्तेमाल। हुनर कौन सा, क्षमता म्हणजे काय, त्यांची कॅपॅसिटी, की तो काय करू शकतो, आणि क्षमतेचा इस्तेमाल म्हणजे तो त्याने ते कसं करून दाखवणं। या दोघांचा जो डिफरन्स आहे, दिस डिफरन्स इज कॅल्क्युलेटेड बाय द एबिलिटी एंड स्किल। ह्याचा मतलब क्या बोला हुआ है कि एबिलिटी यानी तुम कर सकते हो, और स्किल कि तुम कैसे करोगे। इन दोनों को जो कॉम्बिनेट करके जो पर्सनैलिटी डेवलप होती है इज अ वेल डेवलप्ड स्किल पर्सन। डेवलप स्किल पर्सन वो हाईली इन्फ्लुएंट होता है, हाईली एबिलिटी होता है, अ पर्सन परफॉर्म वेल इफ द ऑर्गेनाइजेशन इज एबिलिटी एंड स्किल आर मॅच होते। अगर नहीं हुए तो नहीं करता है। मुझे आता है, मला माहित आहे, मी करू शकतोय असं बोलणाऱ्याला काय म्हणतात, फक्त हवा, क्या बोलते, हवे में बातें करना, हवा में बातें करना, एज कम्पेअर टू हवेत बोलण्यापेक्षा करून दाखवणं, स्किल दाखवणं, इट्स अ एबिलिटी एंड स्किल, द डिफरंट पर्सनॅलिटी। जर फक्त तुम्ही बोललात मला येतं, मी करू शकतोय, मला येतं, मीच करू शकतोय, असं बोलणाऱ्याला आम्ही काय म्हणतो, की हा फक्त बोलतो, हा करू शकत नाही। ह्याची पर्सनॅलिटी तुमच्या नजरेमध्ये कशी आहे, हा बोलतो, हा लाकी आहे, राईट, तुमच्या लँग्वेज मध्ये, एज कम्पेअर टू समथिंग आर डूइंग, इट्स एफर्टेबल है कि ये बंदा गट्स रखता है, ये बंदा कर सकता है। तो दोनों की देखो थिंक चेंज हो गया, दोनों के लिए तुम्हारे माइंड में जो थिंक बिहेवियर, उनकी बिहेवियर की वजह से डिफरेंटिटी आता है। ओके, देन द पॉइंट इज पेरिसिफिकेशन। पेरिसिफिकेशन द पेरिसिफिकेशन the continuous the process meant of interpretation environment stimulity and manipulating way of reference a specification every individual to the basis of his her reference to organize and interrupt the environmental stimulation। अब ऑर्गेनाइज के अंदर, किसी काम के अंदर तुम्हें जिसे एनवायरमेंट इंटरप्ट किया जाएगा उस हिसाब से जो तुम्हें डेवलपमेंट होता है, इसे उसने प्री रिसेप्शन का हुआ, यानी वहां पे जो तुम्हें रिसीव किया जाता है, अंदर लेने से पहले जो डेवलपमेंट दी जाती है, तुम्हें कैसे कपड़े पहनने चाहिए, बॉस से कैसा लेना है, बॉस के नीचे मैनेजर होगा उससे कैसे बोलना है, देन योर फोरमैन, उनसे कैसे वे ऑफ कांटेक्ट रखना है, इट इज स्पेसिफिकेशन। देन दिस स्पेसिफिकेशन इज कन्वर्टेड एंड डेवलप इन योर एटीट्यूड्स। एटीट्यूड्स आर ऑल्सोज, मैंने इसके ऊपर बोला हुआ जो टू टाइप्स ऑफ एटीट्यूड, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह, आणि कशामुळे येतो, आपण कोणाला किती वेटेज देतो। अकॉर्डिंग टू द सायकोलॉजिकल, attitudes can be defined as a tendency to respond favorable unfavorable certain objective। कशाला त्याने बोललेलं आहे, तुमच्या रिस्पॉन्सला, इट मीन्स तुम्हारे साथ जो होगा, तुमच्या बरोबर जे होणार आहे त्यावर तुमचा रद्दबदल जो असणार आहे, तुमचा जो इफेक्ट असणार आहे, तुमचा जो डायमेन्शन असणार आहे, तुमचा जो रिफ्लेक्ट असणार आहे, दिस रिफ्लेक्ट इज ॲटिट्यूड। दिस रिफ्लेक्ट इज ॲटिट्यूड। देन ॲटिट्यूड इज ड्राइव, ॲटिट्यूड काय दाखवतं, आपली पर्सनॅलिटी प्रेझेंट करतो, त्यावरून हा पॉइंट पर्सनॅलिटी आलाय। पर्सनॅलिटी इज एजरेटेड द पर्सन फीलिंग थिंग बिहेवियर अँड रिस्पॉन्स टू डिफाईन द सिच्युएशन इन पीपल। अशा ॲटिट्यूड ला प्रेझेंट करतो की त्या सिच्युएशन मध्ये आपण कसं वागलो, आपल्याला राग आलं का, आपण ते विसरायला मागितलं का, आपण त्याचा गैरवापर केलं का, हे त्या सिच्युएशनला सांभाळलं आणि नंतर त्याच्यावर डिस्कस केली का, हे वेगवेगळे पर्सनॅलिटीज आहेत। इवन द पर्सन हॅज डिफाईन्ड different personality and there are a lot of factors which contribute under dash personality such as heredity, environment, physical and situational factor. Okay, then demographic factor. Demographic factor मध्ये काय, it is area level factor. It is area level factor like your area। मी एक खेडचा एक सीन सांगतो, एका उरुस मध्ये गेलो होतो, तर तिथे एक भांडण चाललं होतं, आमच्याकडे आम्हाला नाही बसवण्यात आली, आमच्याकडे आता आम्ही तुम्हाला नाही बसवणार। इट्स अ डेमोग्राफिक फॅक्टर, तुम्ही तुमच्यामध्ये तयार केलेली भांडण आहे। डेमोग्राफिक फॅक्टर इज सोशल इकॉनॉमिक बॅकग्राऊंड,
सोशो इकॉनॉमिक्स, सोसायटीमध्ये जो इकॉनॉमिकल इन्फ्लुएन्स होतो त्याला म्हणतात. आणि कशामुळे होतं त्याने बोललं नाही, एज्युकेशन, नॅशनॅलिटी, रेस, रेस, एज, सेक्स एंड एक्सेट्रा. इट मीन्स जर इकोनॉमिकल तुम्ही बैकवर्ड आहात, यानी पैसों में थोड़ा पीछे हो, तो तुम्हारी थिंक बड़े लोगों के बारे में थोड़ी चेंज होती है. तो जो स्टैंडर्ड ऑफ लिविंग में हाई होते, त्याच्याकडे पैसा आहे म्हणून तो करतो. दिट्स नॉट थिंग. You also capable. You also works. You also have to divert your life. तुम चाहते नहीं हो इसलिए तुम ऐसा बोलते हो, या तुम करना ही नहीं चाहते हो, योर पर्सनैलिटी आर डन. देन एजुकेशन, किसी के लिए भी एजुकेशन की कैलकुलेशन या मेंटालिटी ये रॉन्ग है कि हाउ मच पर्सन आर ग्रेट एंड वेल. हर पर्सन वेल और सेम माइंड का होता है, उसकी थिंकिंग पावर है, अंडरस्टैंडिंग लेवल डिफरेंट होती है. इस लेवल की वजह से उसकी पर्सनैलिटी जनरेट होती है. किसी की अंडरस्टैंडिंग लेवल लो होती है तो लो कैप्चर माइंड होता है, लो अंडरस्टैंडर होता है, उसकी थिंकिंग पावर लो होती है. दिस वजह से उसको हम पुअर स्टूडेंट बोलते हैं. एज कंपेयर टू द वाइस वर्सा कोई रहा तो हायर एंड बेस्ट स्टूडेंट, फिर वो टीचर्स का भी फेवरेट, स्टाफ का भी दुनिया का फेवरेट, कोई फायदा नहीं, बाद में वो सिर्फ रट्टू पोपट. ओके. देन नेशनैलिटी, the different nation are different categories. This category is also demographic. Race, competition. This competition is also affected. Then age, sex, and etc. Organization factor, a person belongs to the go social economic background. Then influence the environment. अब environment कौन से influence करते देखो. People behave the different not only because of their individual difference but also because of the environment of which they come also effect of their behavior. कैसा होता है कि कुछ होने से इंसान कुछ सीखता है, उसे भी इंडिव्हिज्युअल बिहेवियर बोलावं. काय झालं की आपण काहीतरी काय म्हणतात शिक्षा भेटते, केलं ते कळतं, ह्या गोष्टीला त्याने बोललं नाही इन्फ्लुएन्स एन्व्हायरमेंट. पीपल बिहेव डिफरंटली नॉट ओनली बिकॉज ऑफ देअर इंडिव्हिज्युअल डिफरन्स, प्रत्येक वेळी झालेल्या वेगळ्या प्रकारांमुळे आपण वेगवेगळे वागतो, बट ऑल्सो बिकॉज ऑफ देअर एन्व्हायरमेंट विच दे कॅन ऑल्सो इफेक्ट ऑन देअर बिहेवियर. पण त्यांना माहित असतो की असं केलं की काय होईल, आणि ज्यांना माहित असतो तोच त्याशी माघार घेतो. लेट अस नाव अंडरस्टँडिंग द डिटेल्स. The role of environment. The next point is the role of environment. Environment refers to the external world. In words, environment consists of the society which are born about of the environment. It means तुम्ही जिथे वागलात, वागणूक घेतलात, शिकलात, मोठे झालात, लहानाचे मोठे झालात, ह्या गोष्टीला त्याने एन्व्हायरमेंट असं सायकोलॉजी मध्ये म्हटलेलं आहे. इट मीन्स युअर एफएचएस में, ह्यूमन रिसोर्स में, ह्यूमन स्किल में. ओके. तो उसमें उसने पहले बोला हुआ है पॅरेंटल एन्व्हायरमेंट, म्हणजे तुमच्या घरचं वागणूक, तुमच्या घरची वागणूक तुमच्यावर इफेक्टेड असते. जसं तुम्ही घरचे वागणार तसं तुम्ही वागणार. मग तुम्हाला किती बदलण्याचा सायकोलॉजिस्टने प्रयत्न केला तरी तुम्ही बदलणार नाही. द पॅरेंटल एन्व्हायरमेंट refers to the environment brought before the birth. It is environmental toward which newly concurrent human being exposed in the mother womb before birth and individual development. It means parents होण्याच्या वेळी जेव्हा आईच्या पोटामध्ये मूल असतं त्यावेळी जर आपण म्हणतात ना की काही लोकांचं मी म्हणणं ऐकलंय की जेव्हा आपण पॅरेंट्स होणार असतो, इट मीन्स द बॉर्न बेबी टाइम, तेव्हा काहीतरी छान वाचलं पाहिजे, छान ट्युनिंग ऐकली पाहिजे. इट इज इफेक्टेड ऑन बेबी अँड ऑल. इट इज सायकोलॉजिकल इफेक्ट, आणि ते सायकोलॉजिकल इफेक्ट आपण आता शिकणार आहोत. द फर्स्ट इज पॅरेंट नरिशमेंट. बेबीज डेव्हलप बेस्ट वेर देअर मदर ईट वेल. बघा त्यांनी काय बोलवले, बेबी डेव्हलप बेस्ट वेर देअर द मदर ईट वेल. मुलाची ग्रोथ कधी छान होणार आहे जेव्हा मुलाची आई खाणं स्वच्छ आणि सुंदर खाणार आहे. अ वुमन डाईड बिफोर एज वेल एज ड्युरिंग द प्रेग्नन्सी इज सर्क्युलर टू हर चाइल्ड फॉर देअर हेल्थ. हेल्थ साठी खाल्लं पाहिजे, कोणाच्या होणाऱ्या मुलाची. ओके. वेल नर्शिज मदर बियर हेल्थिंग बेबीज वेअर द मदर with inadequate the diets are more likely before the permanent. याच्यामध्ये त्याने स्पष्ट त्याने बोललं ना की असं खायला पाहिजे की मुलांच्या डाएटसाठी तेव्हा अवार्य असतं, अनिवार्य असतं. बट द प्रेग्नेंट वुमेन शुड हॅव वेल बॅलन्स डेली डाएट. इट मस्ट including the protein, dairy products, bread, circular fruits, vegetables. काय खाल्लं पाहिजे याबद्दल पण त्यांनी सांगितलं नाही. बट some parents are drug addict, ड्रग इंटॅक्ट आहे, ड्रग्स घेतात. त्यांचं काय करायचं, तर एव्हरीथिंग आर मदर
find the way of to new life. A pregnant woman must not take any medicine without consultation of doctor. मग drugs means कुठलेही औषध किंवा the pregnant basis, the feeding women are must not take any medicine until the observing until her child. Drinking alcohol can also harm to the future. Even on the to drink, they can affect the symptom, causes slow potential potential ग्रोथ. म्हणजे मुलाच्या पोटामधल्या ग्रोथ मध्ये प्रेग्नन्सीच्या वेळी ग्रोथ मध्ये होणारा जो इफेक्ट आहे हा ड्रिंकिंग मुले इफेक्टेड होतो. म्हणजे जेव्हा आपण बॉर्न बेबी होणार असणार आहोत तर त्या मुलीने एक लक्ष ठेवायचं असतं की तेव्हा तिने ड्रिंकिंग नाही केलं पाहिजे. ऍज वेल एज ऑल्सो स्मोकिंग नाही केलं पाहिजे. Smoking, drinking, during pregnancy is the causes of poor future growth. त्या मदरने हेल्थच्या डिसीजचं लक्ष ठेवलं पाहिजे. या गोष्टीवर त्याने जास्त भर दिला नाही. Then the mother health. Illness, the suffering suffered by the pregnant women can have the severe effect on the developing features. How serious the effect are will be depend on the pregnant woman also. Then medical X-ray expose the residential can use for the germ mutations, germs, gain mutations and another X-ray वगैरे काढून तिने आपलं healthy राहिलं पाहिजे, स्वतः खुश राहिलं पाहिजे. And this affected on the born baby. Then mother age, कुठल्या एज मध्ये born babyचं झालं पाहिजे. A woman get age at the time of the pregnancy also the important factor. Old pregnancy women are more likely to suffer the complication. वयोच्या 60 नंतरच्या व्यक्तीने complication नाही घेतलं. This is the greater risk to miscarriage, pregnancy, delivery and rating the growth. Still the birth differs a woman over than age of 35 are the greatest risk. म्हणजे 35 वयाच्या वर कुठल्याही बाईने प्रेग्नन्सीचा विचार नाही केलं पाहिजे ऍज अ सायकोलॉजिकल स्टडी. तो त्यांना खूप इफेक्टेड करतो ऑन बुद्धीवर, सायकोलॉजीवर, बॉडीवर अँड एक्सेट्रा. Then the next point is environmental hazards. Expose the chemical residual external heart and immunities can affect parental development. Environment सही आपल्या parental development वर इफेक्ट होतो. इट मीन्स बॉर्न बेबी आई असेल जी प्रेग्नेंट असेल तिने अशा जागी नाही गेलं पाहिजे जिथे केमिकल एक्सपोज होतो एनॉल. कारण की श्वास घेणार ते आपल्या पोटामध्ये जाणार आणि आपल्या श्वास बरोबर त्या मुलाच्या श्वासामध्ये जाणार आणि त्याच्या प्रेग्नन्सीवर इफेक्ट होणार आहे. Then postal environment. The new point is postal. Postal environment is also knows the external environment or social environment is referred to various factors. Society वर बनलेला environment. The first point is social environment. The family is the key social environment to which a child move in her or his come into the contact with the parents or other members of the family of people with whom we grow up and our experience with them have to turn down. Impact the development of it means society मध्ये होणारे वागणूक ज्या वागणूक आपल्याला इफेक्टेड होणार आहेत त्यामुळे आपण आपल्यामध्ये बदल आहे. फॉर एक्झाम्पल तुमचं फ्रेंड सर्कल आहे. फ्रेंड सर्कल मध्ये तुम्हाला जो वेटेज दिला जातो त्या वेटेज प्रमाणेच तुमचं डेव्हलपमेंट होणार आहे. जर तुम्ही फ्रेंड सर्कल मध्ये तुमचं सर्व ऐकणार आहेत इन फ्युचर तुम्ही त्या एरियाचं एक नगरसेवक वगैरे बनू शकता की तुमचं आधीपासून ऐकलं जातं, तुम्हाला छान समजलं जातं, तुम्ही सोसायटीचं हित करू शकता. ऍज कम्पेअर टू आधीपासूनच तुम्हाला तोडलं जातं किंवा तुम्हाला कमी समजलं जातं तर मरेपर्यंत तुम्हाला कमीच समजलं जाणार आहे. मग तुम्ही कितीही त्यांच्याकडे स्वच्छ वागा, छान वागा, तुमचं काही छान होणार नाही. To understand the impact of family environment is personality, we need to understand the family structure. ह्या बरोबरच आपल्याला फॅमिली स्ट्रक्चर पण माहित केलं पाहिजे. आणि ते कसं होणार आहे तर फॅमिली स्ट्रक्चर इज ऑल्सो फॅमिली एन्व्हायरमेंट. फॅमिली एन्व्हायरमेंट म्हणजे घरचं एन्व्हायरमेंट. घर म्हणजे आपलं घर जिथे आपण राहतो. इट मीन्स सिंपल कन्सेप्ट, नॉट यू अँड युअर जस्ट टू चाइल्ड, यू युअर हजबंड अँड युअर चाइल्ड. घर म्हणजे जिथे काका, मामा, आई, बाबा सर्व भेटणार आहे. Family structure has a significant influence the personality. The family structure under the go the consideration change during the last few decline. Last timing मध्ये आताच्या थोडक्याशा वेळामध्ये फॅमिली कन्सेप्ट चेंज झालेली आहे. फॅमिली कन्सेप्ट कशी आली आहे, हम और हमारे दो, जी आपल्याला चेंज आणलं पाहिजे सायकोलॉजिकल. द फॅमिली ॲटमॉस्फिअर इज व्हेरी इम्पॉर्टंट.
This kind of family atmosphere in which an individual is raised has a tremendous impact on his personality. Atmosphere is family may be domestic and authoritative. Child rise under domestic family tend with a bold, clear, agile, and full plan in the leadership. क्वालिटीज चिल्ड्रन आता हे मग काय बोललेलं आहे थोडक्यातच की आपल्यामध्ये येणारे जे घटक छान घटक आहेत हे आपल्याला फॅमिलीतून येतात. आपल्या घरचे वागणुकीप्रमाणे येतात. आपल्या बाबांची वागणूक, आईची वागणूक, काकाची वागणूक, ताईची वागणूक ह्याने आपण आपल्या बरोबर जी संगती असणार आहेत त्यांना तशा वागणुकीमध्ये शोधतो. आणि ती जी असेल ती तुमचं पॉझिटिव्ह सायकोलॉजिकल इफेक्ट असणार आहे. त्याचं फिजिकल एन्व्हायरमेंट होतं. फॅक्टर आउटस्टँडिंग द फॅमिली टू प्लॅन important role in shaping the personality neighborhood in which the person born and brought up. The kind of friends and person make up the influence the development personality. त्याने इथेच बोललेलं आहे मित्र घरचे असं खूप मोठी फॅमिली असेल असं घर भरलेलं असेल तर नंबर ऑफ मेंबरची पर्सनॅलिटी बघायला भेटते त्यांचा हावभाव बघायला भेटतात इट इज इफेक्टेड ऑन युअर पर्सनॅलिटी आणि वेल डेव्हलप ऍज कम्पेअर टू चार भिंत चार लोक तो माणूस तिथेच गुंतून राहतो त्याला निर्णय घेण्याची क्षमतापासून सर्व काय कमी होतं. Then physical environment. Physical, it includes the provision of purpose of nourishment, shelter, clothing and children. म्हणजे तुमच्या फिजिक्स मध्ये चेंज होतं तुमच्या बिहेवियर मध्ये तुमचं कपडे घालण्याची क्षमता कपडे घालण्याची पद्धत वागणुकीची पद्धत राहण्याची सोन्याची उठण्याची पद्धत ही कधी चेंज होणार आहे जर फॅमिलीमध्ये खूप लोक असले तर आपण खूप लोकांना वेगवेगळ्या प्रकारे वागणुकीला बघणार आहोत आणि ते इफेक्ट होणार आहे इन्क्लुडिंग फॅक्टर्स सच एस क्लायमेट स्टँडर्ड ऑफ हायजीन वॉटर सप्लाय क्वालिटी ऑफ फूड्स हेल्थ आर मेडिकल कारण की खूप लोक ही वस्तू आपल्या बरोबर वापरणार आहेत तर कोण कसा वापरतो त्याचं काय त्याबद्दल कमेंट आहे आणि ती कमेंट आपल्याला बरोबर वाटते का हे सर्व बघायला भेटतं. एक सिंपल फ्रूट घ्या कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत एक सिंपल आईस्क्रीम घ्या काही जणांना गोड खायला आवडतं नाही आवडत कोणाचं दातदुखी असते कोणाला सेन्सिटिव्हिटी असते इट इज इफेक्टेड ऑन यू हे सिमिलर तुमच्या बरोबर पण होणार आहे हे कधी होणार आहे तर मोठी फॅमिली असेल तर होईल एक दोन असले तर काही सर्वांना हे होणार नाही कधीतरी बघायला भेटेल. Then the big family is also affected on cultural environment. Every social difference is within the customer tradition, culture influencing the belief of volume system, way of think, religion, opinion, behavior, and every customer among the other thing. Cultural different in item or moral value. These the leads lengthened by the individual, also whether the individual growth. कल्चरल म्हणजे तुमचं वागणूक त्या एरियाचं तुमचे कपडे घालण्यापेक्षा तुमचं बोलणं त्या सोसाइटीमध्ये वातावरण म्हणजे उस सोसाइटी में रहना और उसके हिसाब से खुद को बनाना सोचना रिलीजन को एक्सेप्ट करना उस रिलीजन के हिसाब से रहना हिंदुइज्म मुस्लिमिज्म के हिसाब से रहना इट इज ऑल्सो इफेक्टेड ऑन योर सायकोलॉजिकल इफेक्ट. इन शॉर्ट सिलेबस मध्ये कंक्लूड काय होतंय सिंपल कंक्लूजन individual behavior is a function of person and the environment. A person's environment are closely related. A specific of all human beings are being different in unique. प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो वेगळे टाल्याची वेगळी चावी असते. Environment including the both personality including the both personality are patient to family structure. Today we are the first chapter are over and from this the top I'm here tick mark here. It is your assignment. Assignment number 1. Explain the concept of human behavior. Then the next is what do you mean by individual behavior? And the third question is write short note on pre-natural versus post-nature environment. Okay? ह्याच्यावर आपले 3 answer as your assignment are submitted as soon as on my mail ID and my mail ID is and listen the assignment are right on your notebook then click the photos and these photos
ऑन मेल अटॅच फाईल मध्ये क्लिक करायचंय, तिथून ते मला मेल करायचंय. मेल वर टाईप करत बसायचं नाही आहे. आधी त्यांना छानपणे तुम्ही ते क्वेश्चन घ्या. फॉर एक्झाम्पल, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ ह्युमन बिहेवियर, आणि हे पूर्ण जो पीडीएफ आहे मी तुम्हाला ग्रुपवर टाकेन, त्याच्यामधून पीडीएफ ला ते स्टडी करायचं आहे. मी मॅडमकडे फॉरवर्ड करेन, मॅडम ती पीडीएफ टाकेल आणि त्यानंतर मला हे असाइनमेंट विथिन अ वीक सेंड करायचे. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू.